सवे पहाटे भाषा बुडून गेली चंद्रासवे पहाटे भाषा बुडून गेली पाणी अथांग झाले पाणी अथांग झाले हे प्राण जागता सारे मला मिळाले माझेच श्वास झाले आता दिशाया माझेच श्वास झाले आता दिशाया ये मोगरा फुलोनी ये मोगरा फुलोनी हा सूर लागता सारे मला मिळाले काही न मागता कळले अपार सारे. नमस्कार. लोकमान्य सेवा संघातर्फे मी लोकमान्य सेवा संघाचा कार्यवाह महेश काळे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या व्यासपीठावर आता उषाताई मंगेशकर आलेले आहेत, आजच्या प्रमुख पाहुणे आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपकजी घैसास, लेखिका ज्योत्स्नाताई हर्डीकर आणि आपले प्रकाशक, आपण सगळ्यांचं इथे स्वागत करूया. लोकमान्य सेवा संघ ही लोकमान्यांच्या निर्वाणानंतर स्थापन झालेली संस्था. आज त्याचं 101 वर्ष चालू आहे. आता ह्या मार्चमध्ये 11लाच 101वं वर्ष लागेल आम्हाला. त्यामुळे आपण विविध कार्यक्रम करत असतो. सेवा कराव्या लेवा हा देवा योग्य चाकर हे वीर्य मनात ठेवून आपण सगळे कार्यक्रम करत असतो. जन्मलेल्या मुलापासून ते वृद्धांपर्यंत सगळ्या लेवलच्या लोकांसाठी आपण काही ना काहीतरी समाजोपयोगी करत असतो. तसंच नवीन कलाकारांना पण आपण वाव देत असतो. आता ज्योत्स्नाताई काही नवीन कलाकार नाही आहेत, पण आजचा त्यांचा नवीन पैलू माहिती आहे. आता नवीन लेखिका आहेत आणि त्यांचं ते पुस्तक, नवीन पुस्तक, त्याचं प्रकाशन आपण आज करणार आहोत. आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळे आलात त्या परत पुन्हा एकदा धन्यवाद करून मी आपली रजा घेतो. पुढची सत्र रत्नाकर तारजाकर यांच्या ताब्यात. नमस्कार रसिको. रंगमंचावर उपस्थित मान्यवर तसंच प्रेक्षागृहात उपस्थित मान्यवर रसिकांचं खूप खूप स्वागत. सारे मला मिळाले काही न मागता, हे जेव्हा मी शीर्षक आठवलं तेव्हा मला जरा त्या अध्यात्माकडे नेणारं वाटलं. श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं आहे, फळाची अपेक्षा न धरता कार्य करा, जे काम कराल ते चांगलं काम करा. ज्ञानदेव सांगतायत, जो जे वांछील तो ते लाभो. गदिमा सांगतायत आधुनिक वाल्मिकी, दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हा संदर्भ खूप मोठा आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणचा आहे. आणि पाडगावकर सांगतायत, सारे मला मिळाले काही न मागता. आणि ह्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत आजच्या उत्सवमूर्ती ज्योत्स्नाताई, ज्योत्स्ना हर्डीकर. हे नाव तुम्हाला खूप पूर्वीच्या ह्याच्यामध्ये घेऊन जाईल. एक निर्मोही व्यक्तिमत्व, ज्याला काही न मागता बरंच काही मिळालं आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम मी संस्थेचे उपाध्यक्ष दीपक घैसास यांना विनंती करतो, त्यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करावं. स्वर महालातला एक अनोखा स्वर आज इथे प्रकटला आहे.
उषाताई मंगेशकर. वैशिष्ट्यपूर्ण गायकीने सर्व रसिकांचं मन त्यांनी जिंकून घेतलं आहे अशा उषाताई आज आपल्याला लाभल्यात, हे भाग्यच आहे. त्यानंतर प्रकाशक चिन्मय पंडित यांचं स्वागत करावं मी महेश काळेंना विनंती करतो. आजच्या उत्सवमूर्ती ज्योत्स्ना हर्डीकर यांचंही स्वागत करावं महेशजी. संस्थेचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे उपाध्यक्ष दीपक घैसास यांचं स्वागत करावं मी विनंती करतो. डॉक्टर रश्मीताई फडणवीस यांना. आपल्याला अजून एक स्वागत करायचं आहे की ज्यांनी दूरदर्शन गाजवलेलं आहे बरेच वर्ष, बातम्यांपासून ते आपली मानती आपली माणसं, विविध जाहिराती, विविध व्हॉइस ओव्हर आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आता जे बिग बॉस म्हणून आपल्यासमोर आलेले होते ते रत्नाकर तारदाळकर यांनी आज आपलं सूत्रसंचालनाचं काम हाती घेतलेलं आहे. त्याबद्दल संस्थेतर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सर आपण इकडे आलात. पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात आज तुमचं लक्ष वेधून घेणारं एक व्यक्तिमत्व इथे आहे, ते म्हणजे चिन्मय पंडित, पुस्तकाचे प्रकाशक आणि तरुण प्रकाशक. मला त्याचं आश्चर्य वाटलं. त्यांच्याकडे अनेक डिग्री आहेत, इकॉनॉमिक्समध्ये BA आहेत, संस्कृतमध्ये BA आहेत, त्यांनी जपानी भाषा ते शिकलेत, त्याचबरोबर भारतीय इतिहासाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि 2020 साली त्यांनी स्वतःची प्रकाशन संस्था स्थापन केली. मला आश्चर्य काय वाटलं, कारण हल्ली तुम्ही बघितलं पुस्तकं प्रकाशित होत नाही, ती डिजिटल माध्यमामध्ये जातात. त्याचा पण अभ्यास केला तर असं लक्षात आलं तिथे पण लोकांना काही इंटरेस्ट नाही आहे. आणि एखाद्या पुस्तक प्रदर्शनात तुम्ही बघितलं तर लोक खूप गर्दी करतात आणि पुस्तकं विकत घेतात. मला वाटतं ते काहीतरी महत्त्वाचं आहे. पण हा एक मोठा योग आहे की तरुण प्रकाशक हे काम हातात घेतो. प्रकाशकाचे अनेक प्रश्न असतात. आता आपण बघतोच जुने जे प्रकाशक आहेत ते कपाळाला आठ्या घालूनच पुस्तक प्रकाशित करतात असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मला चिन्मय पंडितांना विनंती करायची आहे आपल्या भाषणात जरा ह्याच्यावर प्रकाश टाकावा आणि आपल्या पुस्तकाच्या विषयी काही 2 शब्द बोलावेत. नमस्कार, धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आजच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ गायिका श्रीमती उषाताई मंगेशकर, तसेच श्री घायसास आणि आजच्या उत्सवमूर्ती ज्योत्स्नाताई हर्डीकर या आणि सर्व तमाम रसिक वाचकांना माझं अभिवादन. तर तारदाळकरांनी जो प्रश्न विचारला की 2 प्रश्न खरं तर आहेत त्याच्यामध्ये, की एक तर तुम्ही या प्रकाशनामध्ये कसे घुसलात, म्हणजे घुसलात हाच शब्द या ठिकाणी योग्य वाटेल. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये डिजिटल माध्यम, किंडल वगैरे पुस्तकं जास्त वाचली जातात असं ऐकिवात आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, तर मी काही या क्षेत्रामध्ये घुसलो नाही, तर पुस्तकांनी मला ओढून या क्षेत्रामध्ये घेतलं असंच म्हणायला लागेल. कारण पहिल्यापासून पुस्तकांवरती प्रेम होतं. अनेक म्हणजे लहानपणापासून वाचनाचा छंद होता आणि तोच वाचनाचा छंद पुढे प्रकाशनामध्ये परिवर्तित झाला. आणि दुसरी गोष्ट जी आहे की आज हार्ड कॉपी पुस्तक जे आहे ते न घेता किंडल वगैरे वाचलं जातं आणि ह्याला मागणी नाही वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या असतील. पण तसं चित्र जे आहे ते उभं केलं जातं असं मला वाटतं. खऱ्या स्वरूपामध्ये असं काही नाही. तर असंच एकदा मी एका आमचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेलो होतो, आता नाव नाही घेत, पण त्यांनी मला विचारलं की
सध्या अरे तू प्रकाशन संस्था सुरू केली आणि म्हणे सध्या कोण घेत नाही म्हणे पुस्तकं आणि सगळे किंडल वाचतात आणि तरुण मुलं तर म्हणे वाचतच नाहीत. म्हटलं हे तर मी पहिल्यांदा ऐकतोय तुमच्याकडून. कारण माझ्या दृष्टीने अजूनपर्यंत तरी असं कोणी मला भेटलेलं नाही की जे हार्ड कॉपी घेत नाहीत, फक्त किंडलवरच वाचतात पुस्तक वगैरे. तर मी त्यांना म्हटलं की हे जे आहे किंडल ही एक सोय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती प्रवास करते, बाहेर कामानिमित्त जाते, त्यावेळेस त्यांना एखादा संदर्भ पाहिजे असेल तर ते किंडलचा वापर करू शकतात किंवा ईबुकचा वापर करू शकतात. त्यामुळे किंडल ही सोय आहे, पण अजूनही पुस्तकाला हार्ड कॉपीला पर्याय नाही. आत्ताच मी वर्ल्ड बुक फेअर दिल्ली इथे गेलो होतो आणि तिथे बघून तर अक्षरशः चक्रावलो. कारण पेंग्विन म्हणा, हार्पर कुलिन्स म्हणा आणि काही हिंदी प्रकाशक, प्रभात प्रकाशन आहे, राजकमल प्रकाशन, असे विविध प्रकाशनांचे भले मोठे स्टॉल, त्याला स्टॉल म्हणू शकत नाही आपण, एक त्यांचं साम्राज्य त्या ठिकाणी मी बघून आलो. आणि तेवढीच वाचकांची गर्दी हार्ड कॉपी घेण्यासाठी मी त्या ठिकाणी बघून आलो. त्यामुळे याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की अजूनही हार्ड कॉपीला पर्याय नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही पुस्तक हातात घेता तेव्हा ती एक भावना, त्या पानांचा स्पर्श जो असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. त्याच्यामधून जे आपल्याला विचार मिळतात ते कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहतात अगदी शेवटपर्यंत. तर असे अनेक विषय आहेत की ज्याच्यावरती लाखो विषय आहेत ज्याच्यावरती पुस्तकं येतात आणि त्यातलाच एक विषय म्हणजे आठवणींवरती पुस्तक, आणि तेही एका दिग्गज व्यक्तिमत्वाने लिहिलेलं. तसा सारे मला मिळाले काही न मागता हे जे पुस्तक आज प्रकाशित होतं आहे, तर त्या पुस्तकाचा जो विषय आहे तो मुख्य म्हणजे आठवणी आहेत आणि आठवणींमधून उलगडत जाणारं त्यांचं जीवन आहे. आता तुम्ही पुस्तकामध्ये वाचालच, त्यामुळे मी जास्त त्याच्याबद्दल उलगडा करत नाही. पण मला वाटतं की हे पुस्तक जे आहे ते फक्त आठवणी नसून ह्याच्या माध्यमातून तरुण लोकांना काहीतरी शिकण्याची संधी आहे. अनेक गोष्टी ह्यामध्ये आहेत जे नवीन या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात किंवा आधीपासून या क्षेत्रात आहेत, तर त्यांना त्याच्यामधून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत की आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्या गोष्टी कराव्यात, काय चुका करू नयेत आणि आपण ज्या मार्गावर चाललेलो आहोत तो मार्ग बरोबर आहे ना, हे पण त्यांना या पुस्तकामधून, अशा पद्धतीच्या पुस्तकांमधून पडताळून पाहता येतं. तर त्यामुळे आजचं हे पुस्तक जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हा जो विषय आहे ते आठवणी आणि आठवणींमधून उलगडत जाणारं जीवनचरित्र, हा जो विषय आहे तो अतिशय पूर्वीपासूनच लोकप्रिय राहिलेला आहे. अनेक दिग्गजांनी आत्तापर्यंत आपलं जीवनचरित्र लिहिलं, आठवणी लिहिल्या. आणि अशाच पद्धतीचं एक पुस्तक अविनाश ओक, जे सिनियर साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत, तर त्यांचं एक नादस्मृती उलगडताना आणि अनस्पूलिंग मेमरीज नावाचं पुस्तक आम्ही प्रकाशित केलं मागच्या वर्षी. आणि त्या पुस्तकाला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे आणि अजूनही ते पुस्तक लोकांना भावतं आहे. तर तशाच पद्धतीने हेही पुस्तक लोकांना भावेल आणि ह्याला पण तसाच उदंड प्रतिसाद मिळेल अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. सर्वांचे पुन्हा आभार, धन्यवाद. खूप खूप आभार चिन्मय. रसिको, मुलगी शिकली प्रगती झाली अशी एक सरकारी घोषणा आपण गेल्या 10 वर्षात ऐकतोय. पण मुलीला शिकवण्याचं जे श्रेय आहे ते 100 वर्षापूर्वीच्या समाज धोरणांना द्यायला लागतं. पुण्यात त्याची सुरुवात झाली आणि पुण्यातल्याच एका श्रीखंडे कुटुंबात एक मुलगी होती त्यांची. त्यांना वाटलं की नुसतं शालेय शिक्षण कामाचं नाही, तिला शास्त्रीय संगीत पण शिकवावं. कारण त्या दोघांनाही पतिपत्नींना त्याची आवड होती. आणि त्यांनी तिला इंगळवांकडे ठेवलं शिकायला. इंगळवान तिला शिकवलं, 4 परीक्षा दिल्या. वडिलांच्या लक्षात आलं की परीक्षा देऊन काय गाणं शिकता येत नाही, त्याच्यासाठी गुरुकडे जाऊनच रियाज करायला पाहिजे. वाडीकर बुवांकडे ती शिकायला लागली. शाळा चालूच होती, कॉलेज चालूच होतं. अनेक पुरस्कार तिला मिळत गेले शास्त्रीय संगीतात. आणि फर्ग्युसन कॉलेजच्या एका समारंभात तिचं गाणं चालू असताना ते संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी ऐकलं आणि तिला चक्क 2 गाणी गायला मिळाली. आणखीन 2 गाणी होती
पण वडिलांनी आक्षेप घेतला की गाणं म्हणायचं नाही, फक्त शास्त्रीय संगीतच कर. असं तिथं हे चालू होतं. आयुष्याचा प्रवास सुरू होता. लग्न झालं आणि पार्ल्याची सून झाली थोडे दिवस. इथे तिला बरेच मोठे संगीतकार भेटले. संगीतकार अशोक पत्की, अनिल अरुण आणि हिंदीमधले खयाम साहेब अशी बरीच मंडळी होती. आणि तिच्या गायनाला दिशा मिळाली. हे सगळं करत असताना तिने शास्त्रीय संगीताचा अभ्यास सोडला नाही. आणि एक दिवस अचानक तिच्या आयुष्यात एक संधी आली जी ती कधीच विसरू शकणार नव्हती. पुस्तकाशी साधर्म्य साधणारं ते भाग्य होतं. ते म्हणजे लता दीदींच्या कार्यक्रमात गाण्याचं भाग्य त्यांना मिळालं. आणि त्या आहेत निर्मोही ज्योत्स्ना हर्डीकर. मी ज्योत्स्नाजींना विनंती करतो त्यांनी या पुस्तकाविषयी बोलावं. नमस्कार श्रोते हो आणि व्यासपीठावरचे सर्व मान्यवरांना वंदन करते. चिन्मय स्वागत. जसं माझं पुस्तक हे पहिलं आहे तसं माझं भाषणही पहिलंच आहे. त्यामुळे ज्या काही माझ्या हातनं चुका होतील, काही गडबडी होतील त्या थोड्या सांभाळून घ्या. तर आज आपण माझ्या या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने इथे जमा झालो आहे. आणि खरं सांगायचं तर आम्ही प्रकाशन समारंभ करायचाच नाही या निर्णयापर्यंत जवळजवळ पोचलेले होतो. पण अनेक सुहृद आणि आप्तांच्या आग्रहाखातर हा समारंभ करायचा असं एकदा ठरलं. आणि त्या निमित्ताने अनेक चांगले कलाकार, इतरही काही जण आपणहून मदतीला पुढे आले. प्रमुख पाहुण्या म्हणून मनात सर्वप्रथम आदरणीय उषाताई मंगेशकर यांचंच नाव आलं. आणि त्यांनीही अतिशय आपुलकीने, प्रेमाने या आमंत्रणाचा स्वीकार केला. हाही एक भाग्ययोगच आहे. शिवाय अध्यक्ष म्हणून श्री दीपक घैसास हे सुविख्यात उद्योजक आणि उत्तम वक्ता आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभले. तर या दोन्ही मान्यवरांचे मी मनःपूर्वक आभार मानते. आता थोडंसं पुस्तकासंबंधी सांगायचं म्हणजे यात माझ्या म्हणजे एका मध्यमवर्गीय मुलीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांच्या आठवणी आहेत, जिच्यावर लहानपणापासून संगीताचे संस्कार झाले, गायनाचे धडे मिळाले, उत्तम गुरु लाभले आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक मोठी व्यक्तिमत्वही भेटत गेली. स्वप्न प्रत्यक्षात उतरलेली आपण अनेकदा पाहतो, ऐकतो, पण स्वप्न न पाहताही ती प्रत्यक्षात उतरणं जे म्हणतात ना, ते मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. न ठरवता, विशेष प्रयत्न न करता आपोआप माझ्यासाठी दरवाजे उघडत गेले, मला संधी मिळत गेल्या. आणि यातूनच या पुस्तकाचं शीर्षक सारे मला मिळाले, काही न मागता, हे मला मिळालं. खरं सांगायचं तर ही कविवर्य मंगेश पाडगावकरांची गझल अनिल मोहिले यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मी HMVत पहिली माझी जी रेकॉर्ड झाली त्याच्यात गायलेली आहे 1984 साली. तेव्हा हा विचार मुळीच मनात आला नव्हता. पण अनेक वर्षांनंतर मलाच वाटायला लागलं की या ओळी जणू माझ्यासाठीच लिहिल्या आहेत की काय. आणि त्यानंतर माझ्या आयुष्यातले काही प्रसंग एखाद्या चित्रपटासारखे माझ्या डोळ्यासमोर यायला लागले आणि वाटलं खरंच मी किती भाग्यवान आहे. खूप आनंददायी भावना आहे ही. मग ठरवलं की ज्या लोकांच्यामुळे मी समृद्ध झाले त्यांच्या आठवणी जागवाव्यात, त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करावं, त्या आठवणींना थोडा उजाळा द्यावा, केवळ स्वानंदासाठी आणि समाधानासाठी. याच उद्देशाने ही आठवणींची साठवण मी पुस्तकरूपाने आपणा सर्व वाचकांना अर्पण करते. या कार्यक्रमासाठी लोकमान्य सेवा संघाने सहभाग घेण्याची तयारी दर्शवली, सर्वतोपरी सहाय्य केलं, त्यांचेही आभार मानते. पुस्तकासाठी अनेकांनी खूप मदत केली, त्यांचे वैयक्तिकरित्या आभार मानणं मला शक्य नाही आहे, पण मी खचितच त्यांची ऋणी आहे. आपण सर्वजण माझ्या आनंदात सहभागी झालात याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून मी इथेच थांबते. धन्यवाद. ज्योत्स्नाताई, एक गाणं म्हणायचं आहे, हो सगळ्यांना ऐकायचं आहे. एक थोडं मी एक निवडणुकीची हे सांगू का, मला तुम्हाला पण माहीत नाही आहे.
ओके. निवडुंग चित्रपट, संगीत हृदयनाथ मंगेशकर. आणि एक गाणं असं होतं की ते आशाताईंनीच गायचं होतं. ते होतं ना मांगो. आणि त्या गाण्यामध्ये एक सिक्वेन्सवर डान्स सिक्वेन्स आहे. अर्चना जोगळेकर डान्स करत आहेत. आणि चित्रपटाच्या जाहिरातीसाठी मी काम करत होतो. आज त्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कॅमेरामन महेश सातोसकर आलेले आहेत. जोरदार टाळ्यांचं स्वागत करूया. आणि त्यांच्याबरोबरच सहदिग्दर्शिका आणि लेखिका अरुणा जोगळेकर पण आहेत. जरा उभे राहा ना सगळ्यांसाठी. महेशचं जरा ऑपरेशन झालं आहे पायाचं, पण स्टील उभा राहू शकतो. थँक्यू. आणि या गाण्याचं रेकॉर्डिंग बरेच दिवस लांबलं होतं, कारण आशाताईंना वेळ नव्हता. म्हणजे दौरे चालले होते, बरंच काय काय होतं. आणि पिक्चर रिलीज व्हायला काहीतरी 2-3 महिने राहिले होते. आशाताईंची डेट मिळाली. एक दिवस मला वाटतं गुरुवार होता. आणि सकाळी 10 वाजता हे ठरलं, रेकॉर्डिंग ठरलं. आणि आम्ही सगळे जमलो 10 वाजता शाप. आशाताई पण शाप 10 वाजता आल्या. एकदा मुखडा अंतरा सगळं ऐकलं आणि गाणं सुरुवात केली रेकॉर्डिंग करायला. बऱ्याच वेळाने त्यांनी जरा काहीतरी अडल्या कुठेतरी, तर त्यांनी त्याने बोलवलं आतमध्ये हृदयनाथ मंगेशकरांना. आणि त्यांचं माईक ऑफ झाले आणि त्यांचं डिस्कशन सुरू झालं. हे कुठल्या पिक्चरमधलं गाणं आहे? तर मला निवडुंग. तर त्या म्हणाल्या की पण मला वाटतं की ही बाबांची चीज आहे. तर तुम्हाला नासेल ना, मग ते गाणं तर त्या ह्याच्यावरच केलेलं आहे. मग तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, मी रियाज केला असता आणि मग मी गाणं म्हणायला आले असते. ह्याचं डिस्कशन झालं, लंच झाला आणि संध्याकाळी 5 वाजता बरोबर शाप गाणं रेकॉर्डिंग झालं. आशाताई बाहेर पडल्या. प्रोड्युसर त्यांच्यावर मागे निघाले. आशाताई गाडीत बसल्या आणि त्यांनी सांगितलं मी पुन्हा ह्याचं रेकॉर्डिंग करेन. काय झालं काय माहिती नाही. ते म्हणजे त्यांना पसंत नव्हतं ते. आम्ही ते गाणं एडिटिंग रूममध्ये मॅच करण्यासाठी गेलो, तर ते लिप मॅचच होत नव्हत्या. मला त्यातलं टेक्निकली काय कळत नाही आणि गाणंही कळत नाही. पण मला एक तो आनंद मिळाला की मी आशाताईंचं गाणं प्रत्यक्ष ऐकलं रेकॉर्ड करताना. त्या नाही म्हणतात जरा आवाज चांगला नाही आहे. ठीक आहे. आता मी उषाताईंची ओळख करून द्यायची आवश्यकता नाही. आजच्या प्रमुख पाहुणे आहेत, ज्यांनी आपल्या अनोख्या आवाजाने मराठी भावविश्वावर गारूड केलं अनेक वर्ष, जवळजवळ 7 दशकं. त्यांना मी विनंती करतो त्यांनी पुस्तकाबद्दल बोलावं आणि ज्योत्स्नाताईंविषयी बोलावं. मला हे काय माहिती आहे का, कारण त्यांच्या गाणं प्रवासातल्या महत्त्वाच्या साक्षीदार आहेत. त्यांनी त्यांना जवळून बघितलेलं आहे. उषाताई. सारे मला मिळाले काही न मागता.
गाण्यापेक्षा अवघड काम माझ्याकडे आलेलं आहे. मंचावरील सर्व लोक आणि आपण सर्वजण, त्या सर्वांना माझा नमस्कार. ज्योत्स्नाबाईंविषयी काय सांगायचं. हां, आमच्या घरी अशी पद्धत आहे की आमच्यापेक्षा लहान जरी असले तरी त्यांना अहोजाव करायचं. ही दिदी पण त्यांना ज्योत्स्नाबाईच म्हणायच्या ना. हो, आम्ही सगळेजण असंच बोलतो. ती यांची ओळख आमची जुनी आहे, कारण एका इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्याची ओळख एकमेकाकडे कशी ना कशी होतच राहते. आणि ज्यावेळेस त्यांच्या डोक्यावरती एक मोठं काम आलं, म्हणजे हृदयनाथचं गाणं हृदयनाथची गाणी गाणं सोपं काम नाही आहे. ते फार बिकट वाट आहे ती चालून जाणं. पण त्यांनी इतक्या सहजतेने ते गाणं गायलं, इतकं छान गायलेलं आहे की मग दुसरं कोणी गाऊच नाही. म्हणजे अशा ती गाणार होती पण ती गायली नाही आणि ते गाणं राहिलं. खूप छान झालं, खूप छान झालं होतं. आणि नंतर आम्ही हॉलंडला कार्यक्रमाला निरनिराळ्या जागी जायचे, सगळे जगभर हिंडायचे दीदीबरोबर. कधी कधी मी सोलो जायचे, मी एकटीच जायचे कार्यक्रमाला. त्यावेळेला माझ्याबरोबर माझा साथ दिला तो ज्योत्स्नाबाईंनी. माझ्याबरोबर डिबेट गाणं किंवा सोलो गाणं तिथं, म्हणजे आमचाच कार्यक्रम होता तो असा. इतकं म्हणजे जवळीक आहे आमची. आणि सारखे भेटत राहिलो, कुठं ना कुठं भेटत राहणं, दीदीबरोबर गाणं, दीदीच्या कार्यक्रमात कोरस गाणं, त्यांच्याबरोबर कोरस पण मी गायचे, पण गायचे. सगळं असं घरगुती होतं, आपल्या घरचं कार्यक्रम होता असं व्हायचं सगळं. इतकं त्यांनी छान गायलेलं आहे. आणि त्यांनी नंतर मला कळलं की 3-4 गाणी आणि पण गायलेली आहेत म्हणून. आणि त्या गाणं शिकलेल्या पण आहेत. ते हृदयनाथच्या गाण्यावरनं कळतं बरोबर की त्या गाणं शिकलेल्या आहेत खूप चांगली व्यवस्थित. तर अशा त्यांच्या आठवणी, मला असं वाटतं की त्यांच्या आठवणी सगळ्यात जास्ती रंगाळत असतील त्या दीदीबरोबर. बरोबर आहे, दीदीबरोबर जास्ती. कारण दीदीला बघणं, दीदीचं गाणं ऐकून आपल्याला त्यातनं काय करता येईल, काय घेता येईल, काय चांगलं आहे हे शोधत बसणं ते खूप अवघड काम असतं. पण ते गाणाऱ्याच्या कानाला बरोबर कळतं की आपण काय काय शोधायचं आहे त्यातनं ते. तर दीदीबरोबर, आशाताईबरोबर, जास्ती करून दीदीबरोबर, आशाताईबरोबर पण, आणि अनिल मोहिले सगळ्यात आमचे हृदयनाथचे असिस्टंट डायरेक्टर होते, म्युझिक डायरेक्टर होते. पण त्याहीपेक्षा ते चांगले स्वतः संगीतकार होते. त्यांचं पहिलंच गाणं मी गायले होते, धुंदीत गंधीत, आणि ते गाणं खूप चाललं होतं. त्याच्यानंतर पण अरुण आणि अनिल या नावाखाली रेकॉर्ड करणारे म्युझिक डायरेक्टर्स म्हणून हे आले होते, तेव्हा त्यांच्याकडे गायले. पण त्यांनी सगळ्यात जास्ती जर कोणाला दिलासा दिला असेल किंवा पुश केलं असेल, आपण पुश केलं म्हटलं, तर ज्योत्स्नाबाईंना. खूप प्रकारचं त्यांना शिकवलं की गाणं असं गायचं, गाणं कसं गायचं. त्यांची गाणी सोपी गाणी नसायची. मराठी गाणी कधी सोपी नसतातच, अवघडच असतात नेहमी. तर त्यात त्यांनी खूप चांगली गाणी गायलेली आहेत. त्यांच्या लिस्टमध्ये बहुतेक आहेत ती गाणी. तर अशा ज्योत्स्नाबाई आज स्वतःहून उभ्या राहून स्वतःच्या आठवणी लिहित आहेत. आणि त्याच्यामध्ये खूप खूप तुम्हाला वाचल्यानंतर कळेल की त्यांनी काय काय आयुष्यामध्ये केलं, स्ट्रगल केलं, शिक्षण घेतलं, सगळं करून त्या गायल्या, सोलो गायल्या, चांगलं गायल्या, स्टेजवरती गायल्या, माझ्याबरोबर गायल्या. तर त्यांचं हे गाण्याचं जे त्यांचं सांगीतिक जीवन आहे ते खूप समृद्ध आहे असं मला वाटतं. कारण त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि खूप कितीतरी वर्ष आम्ही बघतो आहे. त्यांनी आम्हाला बघितलं, आम्ही त्यांना बघितलं. खूप वर्षाची जुनी ओळख आहे आमची. आणि संगीतामध्येच आमचं येणं जाणं बोलणं असायचं नेहमी. ह्या कामात ते गाणं करा, ते गाणं करा, हेच चाललेलं असायचं. दीदीच्या कार्यक्रमामध्ये दीदी म्हणायचे हे गाणं कोरसचं आहे, त्यांना बोलवा, चांगल्या मुलींना बोलवा. अनिल महिलेंना सांगायचे की चांगले पाहिजेत. सूनसाहेबासूनसारखं गाणं आहे ते, अगदी कुठेही कोरस उठतं, कुठेही दीदीचा आवाज येतो. किंवा सत्यम शिवम सुंदरम, अशा चांगल्या चांगल्या गाण्यांच्या पाठी ज्यांनी साथ दिली, त्याच्यामध्ये जिथं जिथं अनिल मोहिले होते त्यांनी हर्डीकरांना, म्हणजे मिसेस हर्डीकर, ज्योत्स्नाबाईंना बोलवलं आणि त्यांनी खूप छान साथ दिली. त्यामुळे गाण्याला एक छान शोभा आली. तर असं गाणं शोभवणाऱ्या या ज्योत्स्नाबाई
स्वतः गाणाऱ्या ज्योत्स्नाबाई, स्वतः लेखिका ज्योत्स्नाबाई, अशा निरनिराळ्या प्रकारे त्यांची ओळख आपण करून घेत आहोत आज. आणि मला खूप बरं वाटतं आहे की अत्यंत चांगल्या रीतीने त्यांनी हे लिहिलेलं असावं अशी खात्री आहे. मला वाचायला मिळालं नाही कारण माझ्यापर्यंत पोचू नाही शकलं, पण मी आता वाचेन. आणि आपण हे सगळं वाचावं अशी माझी इच्छा आहे, कारण आमच्या गाणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये काय काय घडत असतं ते त्याच्यामध्ये सगळं आलेलं असावं अशी माझी पूर्ण खात्री आहे. आणि इथं समोरच सातोसकर बसलेले आहेत. त्यांनी माझी एक मालिका केली होती फुलवंती नावानी हिंदीमध्ये दूरदर्शनला. अत्यंत उत्कृष्ट अशी मालिका होती आणि त्यात दीदीची गाणी होती, खूप छान गाणी होती. आणि त्याच्यानंतर मला वाटतं तुम्ही निवडून पण केलं ना, त्याच्यामध्येच ज्योत्स्नाबाई गायल्या होत्या. मला आठवते ज्योत्स्नाबाई गायल्या होत्या, आणि कुणीतरी गायलं होतं, पद्मजा फेणानी, बरोबर, पद्मजा फेणानी आणि यांची गाणी होती. खूप छान गाणी होती. हृदयाची गाणी नेहमी छानच असतात कारण ते खूप अवघड असतात, म्हणून त्याला आपण परत गाण्याचा प्रयत्न करून अशी असतात. पण फार छान, अत्यंत चांगल्या रीतीने गायलेली ही गाणी. आणि चांगलं पिक्चर होतं, चांगली स्टोरी होती, सगळं छान होतं त्याच्यामध्ये. तर असा हा त्यांचा प्रवास चालू होता. आणि मला आता खात्री आहे की अजून त्यांचा हा गाण्याचा सांगीतिक म्हणजे कार्यक्रम करण्याचा किंवा रेकॉर्डिंग करण्याचा तो जो काही जोश आहे तो असाच चालत राहील असं मला वाटतं. माझे पूर्ण इच्छा आहे की तुम्ही गात राहा. कारण मी स्वतः आता गाणं कमी केलेलं आहे, पण मी मला स्वतःला म्हणते नाही गात राहा. नाही तर मग एक दिवस थांबणारच होता, पण त्याच्या आधी गाऊन घेऊया. तर माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या या लेखिका म्हणून आलेल्या या नवीन रस्त्याला. त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. हे त्यांचे पुस्तक चालावं, पण त्याबरोबर त्यांनी नवीन काय काय आपण गाणार आहोत आणि गायले आहोत, किंवा माझी इच्छा आहे गाण्याची, म्युझिक डायरेक्शन करायची, काही करायचं, जे काय करायचं असेल. माझ्या शुभेच्छा देते मी ज्योत्स्नाताईंना की त्यांनी गावं अशी माझी इच्छा पण प्रगट करते. आणि लिहावं, खूप लिहावं. त्यात बरंच राहिलं असणार त्यांच्या, मला खात्री आहे. मनामध्ये म्हणत असणार की खूप राहिलं आहे, हे राहून गेले, ते राहून गेले. ते सगळं घ्या. ते की नाही, लोकांना कळलं पाहिजे की इंडस्ट्रीमध्ये, आमच्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना काय काय त्रास होतो, किती चान्स मिळतात, किती गायला मिळतं, किती गाणी चालतात, किती गाणी अजिबात चालत नाहीत, कोणाला माहितीच नाहीत, असले बरेच प्रकार होतात. तर ते सगळे लिहून काढा तुम्ही, सगळे म्हणजे अगदी बारीक सारीक गोष्टी लिहून काढा, जास्ती छान होईल. माझ्या खूप खूप शुभेच्छा. हे पुस्तक खूप चालो, त्यांची गाणी चालोत, आणि हा त्यांनी जो रस्ता पत्करला लिहिण्याचा आणि गाण्याचा, त्या रस्त्यावर त्यांना खूप खूप यश मिळो. नमस्कार. मला इथे सांगायला विशेषत्वानं आवडतं आहे की उषाताई लता दीदींची सावलीसारखी साथ देत होत्या, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये पण त्यांनी एक छंद जोपासला, आणि तो म्हणजे चित्रकलेचा. तुम्हाला कदाचित कोणाला माहीत नसेल, त्या उत्तम चित्र काढतात, आणि त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन लोकमान्य सेवा संघात व्हावं असं मला वाटतं. महेश कायना मी खरंच म्हणजे खूप चांगली चित्र त्या काढतात, आणि त्यानिमित्ताने परत त्या इथे येतील असं मला वाटतं. 3rd टाईम, बरोबर, इजा विजा तिजा. आता मी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दीपक घैसास यांना विनंती करतो, आणि त्यापूर्वी आपल्या पार्ल्यातल्या ज्येष्ठ कलाकार अभिनेत्री इला भाटे या पुस्तकातले काही संदर्भ वाचून दाखवतील. इला भाटे. मणिकांचन योग. 1984 श्रीनिवास खळे यांच्या रामश्याम गुणगान या अल्बमचं ऐतिहासिक रेकॉर्डिंग HMV स्टुडिओमध्ये सुरू होतं. ऐतिहासिक यासाठी की पंडित भीमसेन जोशी आणि लता दीदी असे 2 दिग्गज गायक ह्यात एकत्र गात होते.
त्याआधी 1-1.5 वर्षच माझा सिनेक्षेत्रात प्रवेश झाला होता, पण कधीही कुठेही रेकॉर्डिंगच्या निमित्ताने लता दीदी किंवा आशाताई या माझ्या आराध्य दैवतांना मी प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. त्यामुळे ह्या रेकॉर्डिंगमध्ये पंडितजी आणि लता दीदी लाईव्ह गाणार आणि आम्ही त्यांना साथ करणार, हा माझ्या दृष्टीने मणिकांचन योग होता. पंडित भीमसेनजींच्या अनेक बैठकींना हजेरी लावल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष बघण्याचा ऐकण्याचा भाग्ययोग अनेकदा आला होता, परंतु तेव्हा मी एका श्रोत्याच्या भूमिकेत होते आणि आज त्यांच्या गाण्यामध्ये मी माझ्या खारीचा वाटा उचलणार होते, याचंही खूप अप्रूप होतं. रेकॉर्डिंगच्या आधी आम्ही पंडितजींना भेटायला गेलो. कोणीतरी आमची ओळख करून देत होतं, तेव्हा ते पटकन म्हणाले, मी तर ह्यांना ओळखतो, या आमच्या पुणेकर आहेत, माझ्या हातून बक्षीस मिळवलं होतं की त्यांनी. ही गोष्ट खरीच होती. बऱ्याच वर्षांपूर्वी एका शास्त्रीय गायन स्पर्धेत मला पंडितजींच्या हस्ते बक्षीस मिळालं होतं, पण ते त्यांच्या लक्षात राहिलं होतं, याचं मला खूप आश्चर्य वाटलं. त्यांच्या स्मरणशक्तीने आणि साधेपणाने मी इतकी भारावून गेले की मी स्तिमित होऊन फक्त त्यांच्याकडे बघतच राहिले. दीदींविषयी तर आदर मिश्रित कुतूहल होतंच. अगदी बारीक सारीक गोष्टी, म्हणजे त्या माईकला कशा उभ्या राहतात, कधीच कळू न येणारा असा श्वास कसा घेतात, पहिल्या सुरापासून ते शेवटच्या सुरापर्यंत तितक्याच एकाग्रतेने, तितकंच भावपूर्ण, सहज, अचूक आणि गोड कसं गातात, अशा सगळ्या गोष्टी ज्या आजवर केवळ ऐकलेल्या आणि वाचलेल्या होत्या, त्या आज प्रत्यक्ष पाहणार होते. अशा सगळ्या भावना मनात घेऊन मी अत्यंत उल्हसित मनाने रेकॉर्डिंगला गेले. श्रीराम जय राम ह्या ड्युएटमध्ये कोरस गाण्यासाठी आम्ही 4 मुलं आणि 4 मुली स्टुडिओत गेलो. एका बाजूला बैठकीवर पंडित भीमसेन जोशी आणि त्यांचे साथीदार तंबोरे जुळवून तयार बसलेले होते. काही वेळातच लता दीदी आल्या आणि थेट जाऊन भीमसेनजींच्या पाया पडल्या आणि म्हणाल्या, मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या गायकाबरोबर गातीये, काही चुकलं तर माफ करा हां. भीमसेनजी एकदम संकोचून गेले आणि गडबडून म्हणाले, अहो असं काय करताय, पाया नका पडू. 2 भारतरत्न एकमेकांविषयी अपार आदरानं बोलताना बघून मी खरंच धन्य झाले. न भूतो न भविष्यती असा तो प्रसंग. त्यानंतर रिहर्सल झाली आणि लाईव्ह रेकॉर्डिंग झालं. रेकॉर्डिंग संपता क्षणी भीमसेनजी उत्स्फूर्तपणे म्हणाले, अहो काय सा लावला तो, आमच्या सगळ्या तानाबिना पार पुसून टाकल्यात की हो. एका जगद्विख्यात शास्त्रीय गायकाची तितक्याच जगद्विख्यात गायिकेला अशी अलौकिक दाद मिळाली. खरंच त्या दिवशी माझी जी भारावलेली अवस्था होती तिचं मी शब्दात वर्णनच नाही करू शकत. हे नुसतंच एक रेकॉर्डिंग नसून माझ्या दृष्टीने तो एक सोहळाच होता, ज्याने माझे डोळे आणि कान तृप्त झाले, मनही पुलकित झालं. त्यानंतर रेकॉर्डिंग संपवून दीदी बाहेर पडत असताना मोहिल्यांनी मला दीदींजवळ बोलावलं आणि त्यांच्याशी ओळख करून दिली. दीदींचे ते तेजस्वी डोळे, अतीव गोड हास्य आणि एकूणच चेहऱ्यावरचे सौम्य भाव पाहून मी काहीच बोलू शकले नाही. माझ्या सर्व भावना डोळ्यांवाटे घळाघळा वाहू लागल्या. त्या माझ्याकडे हसून पाहत होत्या आणि माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोचत होत्या. मी फक्त वाकून नमस्कार केला. ही माझी दीदींशी झालेली पहिली प्रत्यक्ष भेट. वा इलाजी, खूप छान. आता ह्याच्यावर ईबुक काढायला काहीच हरकत नाही चिन्मयजी, बरोबर? याचं ईबुक होऊ शकतं. आपल्याला कलाकार मिळालेले आहेत. आता मी दीपक गैसासांना विनंती करतो, त्यांनी पुस्तकाबद्दल बोलावं, पण त्याच्याआधी त्यांची जरा थोडा परिचय करून देतो. आपल्या सगळ्यांना आहेच, पण मी त्यांच्या गुगल पेजवर गेलो तर एवढी कंपन्यांचे ते अध्यक्ष आहेत, CEO आहेत की ती नावं मी सांगू शकत नाही. ते
आणि सल्लागार पण आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते साहित्यप्रेमी आणि संगीतप्रेमी आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि लोकमान्य सेवा संघाच्या प्रत्येक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. कसलीही अडचण आली की ते प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेतात. दीपक घेसाजी. नमस्कार. पहिला प्रथम स्टेजवर उपस्थित असलेल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार, खास करून ज्योत्स्नाताईंचे की मला उषाताईंच्या बाजूला बसण्याची संधी दिलीत. मला खरंच भाग्य वाटतं माझं. मी पुस्तक वाचलं पूर्ण. साधारण एक तासाभरात पुस्तक माझं वाचून झालं. एवढं लहान पुस्तक का लिहिलं असा मला प्रश्न पडला, कारण तुमच्याकडे सांगण्यासारख्या भरपूर आठवणी येतील. आणि आत्ता वाचून दाखवला आणि तो एक भाग घेतलात तुम्ही, तुमच्या लक्षात येईल सांगण्यासारख्या खूप आठवणी आहेत. एक बहुतेक म्हणजे 2 कारणं असू शकतील असं मला वाटलं. एक तर संकोचाने त्यांनी लिहिलं नसेल, किंवा दुसरा माझा जो गुणधर्म आहे तो आळसाने लिहिलं नसेल. मग संकोचाने असं म्हणतात त्या, कारण मला आळस आहे लिहायचा खूप. मला पुस्तकं लिहिता येतात, मला कॉलम लिहिता येतात, 1000 शब्दापर्यंत एका वेळेला लिहिता येतं मला, जे पुढे नाही लिहिता येत. पण हे तुमचं पहिलंच पुस्तक आहे. अशी पुस्तकं लिहा आणखीन, कारण त्याचा फायदा खूप आहे. तुम्हाला झाला त्याच्यापेक्षाही जास्त आम्हाला फायदा आहे. आणि याचं महत्त्व तुम्हाला सांगतो. मी काही वर्षापूर्वी पुलंच्या आठवणींमध्ये वाचलं होतं की पुलं आणि भीमसेनजी बडोद्याला टांग्यातून चालले होते आणि टांग्याने गती घेतल्यानंतर भीमसेनजी गुणगुणायला लागले. आणि मग थोडा टांगा थांबल्यानंतर भीमसेनजी थांबले, तर टांगेवाल्याने हळूच पाठी वळून बघून म्हणाला की मालकंस बंद क्यों किया. तर पुलंना धक्का बसला की टांगेवाला बडोद्याचा मालकंस राग ओळखला त्याने, आणि त्याला तो हवा होता. म्हणून त्याने त्यांना विचारलं की आप जानते हैं क्लासिकल म्यूज़िक के बारे में. तेव्हा तो म्हणाला की आपने अब्दुल करीम खान का गाना सुना है. म्हणाले हाँ सुना है. हमने उनका रियाज सुना है. ज्योत्स्नाताईंचं महत्त्व मला हे वाटतं की त्यांनी या सगळ्या कलाकारांचा रियाज ऐकलेला आहे. लताबाईंचा, उषाताईंचा, भीमसेनजींचा. कारण रियाज ऐकणं म्हणजे काय हे जेव्हा तुम्ही रियाज ऐकता आणि गाण्यातले दर्दी असता तेव्हा समजतं की मेन कॉन्सर्टपेक्षा सुद्धा तो रियाज जास्त तुम्हाला शिकवून जातो. ज्योत्स्नाताई तुम्ही ॲग्री कराल मला वाटतं, कारण हा रियाज खूप महत्त्वाचा असतो. मी एकदा आमच्या हृदयच्या प्रोग्रामच्या वेळेला मला त्यांनी ओळख करून द्यायला म्हणून मुकुल शिवपुत्रांकडे घेऊन गेले, कारण पहिल्यांदाच त्यांचा बरेच वर्षांनी प्रोग्राम होता. आणि त्यावेळेला ते तंबोरा लावत होते. आणि यांनी मला सांगायचा प्रयत्न त्यांना केला की दीपकजी आल्यात म्हणून. म्हटलं त्यांना आता डिस्टर्ब करू नका, कारण त्यांना मी तंबोरा लावताना बघत होतो आणि मी त्याच्यातच गुंग झालो. कारण तो जोपर्यंत तंबोरा लागत नव्हता तोपर्यंत तो माणूस अस्वस्थ होता. ज्योत्स्नाताईंनी या सगळ्या कलाकारांचे रियाज बघितले आहेत, म्हणून मला वाटतं त्यांच्या या पुस्तकाला जास्त अर्थ आहे. बरं, त्यांची भ्रमंती पूर्ण आहे. शास्त्रीय संगीताने सुरुवात केली, त्यांनी परीक्षा दिल्या, सिनेसंगीत केलं, जिंगल्स केल्या, स्टेज शो केले, रियालिटी शो केले. रियालिटी शोच्या त्या जज म्हणून काम केलं बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे कलाकार म्हणून किंवा संगीत कलाकार म्हणून ज्या ज्या गोष्टी करणं, संगीत नाटक केलं ते विसरलो, संगीत नाटकाचं त्यांना पारितोषिक मिळालं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी मला वाटतं मुलगी, पत्नी, आई, सून या सगळ्या भूमिका निभावल्या. कारण कलाकारांचं बरेचदा घरी दुर्लक्ष होतं असं म्हणतात, पण मला वाटतं त्यांच्या पुस्तकातून मला जाणवलं की सगळ्याच बाबतीत त्यांनी चौफेर फटकेबाजी केली आणि आपली पूर्ण कर्तव्य निभावली आहेत. त्यामुळे माझ्या मते पुस्तक म्हणजे एका सहृदय कलाकाराचं प्रांजळ कथन आहे की जे मनात आलं ते त्यांनी लिहिलं. पण एक त्यांचा मला स्वभाव आवडला की त्यांनी चांगल्या चांगल्या गोष्टीच लिहिल्या त्याच्यात. त्यामुळे न मागता मिळालं असं जरी त्या म्हणत असल्या तरी कुठेतरी माणसाचं एक लहानसं स्वप्न डोक्यात असतंच की हे आपल्याला मिळालं पाहिजे. पण भास्कर चंदावरकरांकडे 2 गाणी गायल्यानंतर त्यांनी पुढची 2 गाणी गायला जेव्हा बोलवलं तेव्हा वडिलांनी बास झालं म्हणून सांगितलं.
पण चांगली लेख कशी असावी तर तिने वडिलांचा मान राखला आणि पुढची 2 गाणी गायली नाहीत. आत्ताच्या पिढीला तुम्ही विचाराल तर मुलं हल्ली आपल्याला विचारत नाहीत, आपल्याला सांगतात की मी गाणी 4 गाणार आहे म्हणून. थोर कलाकारांची यांची भेट झाली आणि त्याच्यामध्ये कित्येक कलाकार आहेत. म्हणजे बरेचसे कलाकार त्यांनी मला वाटतं 1.5 पानात आवरले आहेत. म्हणून मी म्हणतो तुमचं की हे पुस्तक 125 पानाचं नाही, साधारण 400 पानाचं तरी कमीत कमी व्हायला पाहिजे होतं. आणि तुम्ही मला वाटतं स्टोरी टेलिंगचा एखादा क्लास घ्या, कारण त्याच्यामध्ये ती एक नॅरेशन जी पद्धत असते ती जर का घेतली तर मला वाटते पुस्तक सहज 400 पानाचं होईल. मला प्रकाशकांना विनंती आहे की तुमच्याकडे भरपूर स्कोप आहे अजून लिहायला आणि तो तुम्ही करा. इलाने आत्ता जो प्रसंग वाचून दाखवला तो म्हणजे तो प्रसंग वाचताना खरंच डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं आणि हिला फार सुरेख वाचून दाखवला असतो. म्हणजे कल्पना करवत नाही की भीमसेनजी बसले आहेत, लताबाई येऊन त्यांना नमस्कार करत आहेत आणि नंतर त्यांच्या षड्जाची वाहवा करत आहेत भीमसेनजी आणि हे सगळं ज्योत्स्नाताई उभं राहून तिथे बघतायत. त्यामुळे ते पूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं आणि आपला तो प्रसंग मिस झाला नाही असं एक थोडंसं समाधान, म्हणजे दुधाची ताण ताकावर म्हणतात तसं होतं. या 2 भारतरत्नांबरोबर ज्योत्स्नाताईंनी 5 भारतरत्नांचा सहवास लाभलेला आहे. त्याच्यामध्ये इंदिरा गांधी आहेत, भूपेन हजारिकाजी आहेत, रविशंकरजी आहेत. म्हणजे एकाच व्यक्तीला 5 भारतरत्नांचा सहवास लाभणं ही सुद्धा माझ्या मते अप्रूप गोष्ट आहे. आशाताईंचा त्याने एक प्रसंग सांगितला त्याच्यात की आशाताई दमून आलेल्या होत्या, रेकॉर्डिंग चालू होणार होतं आणि त्यांनाच काहीतरी वाटलं असेल म्हणून त्यांनी ज्योत्स्नाताईंना त्या 2 रूम्सच्या मधल्या रेकॉर्डिंग रूमच्या मध्ये त्यांनी बोलावलं आणि त्यांना सांगितलं की माझा स्वर बरोबर लागतोय की मला जरा सांग. आणि ती माईक टेस्टिंग आधी माईक रिहर्सल चालू होती आणि माईक रिहर्सल झाल्यानंतर त्या ऐकत होत्या, पण ते एवढ्या मोठ्या बाईंना कसं सांगणार आपण जाऊन. आणि झाल्यानंतर ते बाहेर आल्या आणि म्हणाले अगं तू मला काहीच सांगितलं नाहीस. तेव्हा त्यांना सांगितलं की आशा ते मला वाटतं अर्धा स्वर कमी ठेवलात तर जरा बरं पडेल आणि चहा प्या, थोडासा विश्रांती घ्या आणि मग तुम्ही गा. गंमत म्हणजे आशा त्यांनी त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो केल्या. संगीतकारांना बोलवून अर्धा स्वर कमी लावला आणि ते गाणं अप्रतिम झालं. सांगायचं मी परत त्या रियाजाच्या मुद्द्याकडे येतो आहे की याला रियाज ऐकणं म्हणतात. की रियाजामध्ये प्रत्यक्ष कलाकार जे तुम्हाला प्रेझेंट करतो त्याच्यापेक्षाही बऱ्याच गोष्टी आधी झालेल्या असतात, होत असतात आणि त्याचा अनुभव घेणं माझ्या मते खूप मोठं अचिव्हमेंट आहे. ते लताबाईशी त्याचे संबंध त्यांनी सांगितले. मला वाटतं लताबाई तुमच्याकरता दैवत, तुमच्याकरताच नाही बऱ्याच आमच्या सगळ्यांकरताच दैवत आहेत, पण तुमच्याकरता त्या खास दैवत आहेत कारण त्यांना तुम्हाला त्यांचा सहवास लाभला. तसे आपण सगळेजणच आहोत पण सहवास लाभल्यामुळे तुम्हाला जो आनंद मिळाला त्याच्यापासून आणि शिकता आले ज्या गोष्टी. कारण त्या यक्षप्रश्नांमध्ये धर्मराजाला जेव्हा यक्ष प्रश्न विचारतो की शहाणं कसं व्हावं माणसाने, तेव्हा धर्माने प्रथम उत्तर दिलं की शहाण्या माणसांच्या सहवासात राहिलं की आपोआप शहाणं होता येतं. मला वाटतं तुमचाही संगीत त्या लताबाईंच्या, उषाताईंच्या, आशाबाईंच्या सहवासात राहून आणखीन फुललं असेल, कारण त्याची दृष्टी तुमच्याकडे आहे की ते आत्मसात करायची शक्ती तुमच्याकडे आहे. ऑब्झर्वेशन कसं असतं त्याच्यामध्ये की ती परत जो इलाने भाग वाचून दाखवला, मला त्यातलं एक वाक्य खूप आवडलं की कळू न देणारा श्वास माईकमध्ये कसा घ्यावा. माझ्या मते हे खूप मोठं ऑब्झर्वेशन आहे, कारण आपण गाताना नेहमी आपला श्वास माईकमध्ये ऐकू येतो. आता हल्लीच्या नवीन संगीतामध्ये तो श्वास घेतात मुद्दामून, पण श्वास न कळू देता जर का गायचं असेल तर ते कसं गायचं याचं उत्तम उदाहरण जर का जगामध्ये असेल तर ते लताबाई होत्या आणि ते तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळालं. या पुस्तकात मला कुठेही आत्मप्रौढी दिसली नाही, कारण आत्मप्रौढी करायची खरी खूप त्यांना संधी होती की मी कशी गायले, मी कसा प्रोग्राम केला, पण त्याच्याबरोबरच त्या आत्मभानही विसरल्या नाही आहेत.
कारण आत्मप्रौढीचा धोका अशा पुस्तकांमध्ये बरेचदा असतो, कारण माझ्याबद्दल स्वतःबद्दल लिहित असताना, माझ्या कलेबद्दल लिहित असताना आत्मप्रौढी नकळत यायची शक्यता असते. पण मला वाटतं तो त्यांच्या स्वभावातच नाही आहे, त्यामुळे ते लिखाणातसुद्धा आलेलं नाही आहे. पण आत्मभान मात्र नक्की पूर्ण याच्यात आहे. अतिशय शिस्तशीर आहेत आणि त्याचं श्रेय त्यांच्या आईला देतात. म्हणजे 8 तासाची शिफ्ट जर का संपली असेल तर त्या कंपोजरला किंवा संगीतकाराला सांगून त्या बाहेर निघून गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा अपॉर्च्युनिटी, संधी गेलेल्या आहेत. पण त्या जाऊनसुद्धा पैशापेक्षा आत्मसन्मान हा जास्त महत्त्वाचा आहे, खास मराठी भाषा त्यांनी तिथेही दाखवून दिला. आणि या गोष्टी सोप्या नाही आहेत. जेव्हा तुम्ही कमर्शियल लाईफमध्ये जाता, कलाकार म्हणून जाता, कॉम्पिटिशन खूप असते, त्यावेळेला साधारण संगीतकार, प्रोड्युसर जे सांगतील ते करायची एक पद्धत असते. कारण नाहीतर आपला चान्स जाईल, आपल्याला ब्लॅकलिस्ट करेल, ही भीती असते. पण त्याचंही भान न ठेव, त्याची तमा न बाळगता शिस्तीला महत्त्व देत मला वाटतं या पुस्तकातून मला मिळालेला आणखीन एक तो संदेश आहे की आपण किती मोठे चांगले कलाकार असलो तरीसुद्धा नियमांप्रमाणे राहणं, आत्मसन्मान कायम ठेवणं हे महत्त्वाचं आहे. प्रोड्युसर इथे बसलेले आहेत, त्यांना माहिती नाही तुमची रिॲक्शन त्याच्यावर काय आहे ती, पण आय एम शुअर यू विल रिस्पेक्ट दॅट. या पुस्तकामध्ये मला असं वाटलं की पंडितांनी आधी सांगितलं की हे पुस्तक गाण्याबद्दल नाही आहे किंवा कलाकाराबद्दल पण नाही आहे. पण कोणत्याही कलाकाराला जर का मोठं व्हायचं असेल आयुष्यात तर त्याने काय काय गोष्टी पाळायला पाहिजेत किंवा काय काय गोष्टी करायला पाहिजेत हे सांगणारं हे पुस्तक आहे. आणि खास करून म्हणून मला असं वाटलं की ते तरुण मुलींना हे पुस्तक वाचायला देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण बरेच जणं हल्ली मोठ्या कलाकारांना कॉपी करायचा प्रयत्न करतात, पण ते मोठे कलाकार ज्यावेळेला छोटे होते त्यावेळेला ते काय स्ट्रगल करत होते हे ते लोक विसरून जातात. हा सगळा स्ट्रगल त्याच्यामध्ये आहे. बाबूजींबद्दल आहे त्याच्यामध्ये, भूपेन हजारिकांबद्दल आहे, अनिल मोहिल्यांबद्दल आहे, यशवंत देवांबद्दल आहे. म्हणजे मी आठवत बसलो तर मला वाटतं एक 27-28 नावं अशी डोळ्यासमोर पटकन येतात माझ्या, किंवा कोण नाही असं म्हटलं तर पटकन मला वाटतं 4-5 त्याच्यात संपेल माझं वाक्य. आणि एवढे आठवणी असताना म्हणून मी तुम्हाला म्हटलं की 125 पानात तुम्ही संपवण्याचं धाडस केलंच कसं. आणि थोडासा दोष मी प्रकाशक तुम्हाला पण देईन, कारण तुम्ही त्यांना अलाव कसं केलं. पुढची आवृत्ती कराल त्यावेळेला मला वाटतं तुम्ही आणखीन एक त्याच्यात ॲडिशन आपण वाटल्यास त्याचा भाग दुसरा काढू. हो, जरूर भाग दुसरा करा. आणि नंतर मला असं वाटलं की ज्योत्स्नाबाईंनी हे पुस्तक लिहिलं, त्यांचा तो लेखनाचा पिंड नाही आहे, परंतु लिखाण फार सुरेख झालं आहे, फ्लोईंग झालं आहे. मराठीत कुठेही अडखळ होत नाही त्याच्यामध्ये, मराठी समजायला कठीण नाही आहे बिलकुल. आणि एकदा घेतलं की पुस्तक संपवण्याची जे एक प्रवाहीपणा असतो त्याच्यामध्ये, तो त्याच्यामध्ये आहे. मराठीतले काही 2-3 शब्द तरी फार सुरेख वापरले त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यामधलं एक मैत्रिणींच्याबद्दल सांगताना लहानपणच्या अभिन्न हृदयी मैत्रिणी आम्ही होतो असा एक उल्लेख केला त्यांनी. मला फार शब्द तो आवडला की अभिन्न हृदयी मैत्रिणी. म्हणजे हे इंग्लिशचं भाषांतर नाही आहे, हा मराठी शब्द आहे, पण मी अजूनपर्यंत माझ्या वाचनात आलेला नव्हता. आणि काही दिवसांचं वर्णन करताना त्यांना फुलपाखरी दिवस म्हटलं आहे. काय सुरेख शब्द आहे हा, फुलपाखरी दिवस होते ते. म्हणजे एका शब्दामध्ये मला वाटतं बरंच काही त्या सांगून गेल्या. आणि तुमचं मराठी जर का इतकं चांगलं असेल तर आणखीन लिहा अशी तुम्हाला आमच्या सगळ्यांतर्फे विनंती आहे. उषा ते परत येतील नक्की पुढच्या ह्याला, त्यांच्यातर्फे मी तुम्हाला खात्री देतो. मी एका शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असल्यामुळे ग्वाल्हेरला जायचा माझा बराचदा संबंध येतो गेल्या 4 वर्षात. आणि संगीताची थोडीफार आवड असल्यामुळे मी ग्वाल्हेरला गेला. म्हटलं त्यांनी मला विचारलं संचालकांनी की तुम्हाला कुठे जायला आवडेल. म्हटलं मला पहिले तानसेनची कबर बघायला आवडेल, झाशीच्या राणीची कबर बघायला आवडेल. कबर म्हणजे स्मरणशक्ती स्थळ आहे ते, स्मारक आहे ते. नशिबाने मला 2 वर्ष तानसेन महोत्सव पण बघायला मिळाला. तिकडे बऱ्याच कलाकारांशी भेटी झाल्या.
परवीनबाईंशी भेट झाली, गप्पा झाल्या सगळ्या लोकांशी. पण तानसेनच्या कबरीवर गेल्यानंतर माझी उत्सुकता जास्त होती, म्हणून मी त्यांना बरेच माझा वेळ संपल्याची आहे, मी 2 मिनटं देतो. तानसेनच्या कबरीजवळ तुम्ही जर का कधी गेलात तर तुमच्या लक्षात येईल की बाजूला एक चिंचेचं झाड आहे त्याच्या. आणि मला त्या माणसाने पहिल्यांदा काही सांगितलं नाही, वृद्धग्रस्त होते, त्यांना वाटलं नेहमीसारखे टुरिस्ट कोणतरी आले असतील. तर बाजूला तानसेनच्या मुलाची कबर आहे आणि एका तोडीला मुलाच्या नावाचं नाव दिलेलं आहे, बिलासखानी तोडी म्हणून जो आहे तो बिलासखान हे तानसेनचा मुलगा आणि त्यांनी बांधलेली ती तोडी म्हणून त्याला बिलासखानी तोडी म्हणतात. तर बिलासखान म्हटल्यानंतर पटकन माझ्या डोक्यात बिलासखानी तोडी आली आणि म्हणून मी त्यांना विचारलं, तेव्हा त्यांना खात्री पडली की या माणसाला थोडंफार कळत असावं संगीतातलं. म्हणून त्यांनी मला असा सल्ला दिला की तुम्ही हे चिंचेच्या झाडाची जी पानं आहेत ती थोडी खा, कारण त्याच्यामुळे तुमचा आवाज चांगला लागत जाईल. मी आपली श्रद्धेने ती पानं खाल्ली, माझा काही आवाज सुधारला नाही. पण हा श्रद्धेचा जो भाग आहे ना त्यातला, की त्या तानसेनच्या कबरीजवळ राहिलेल्या चिंचेच्या झाडाला सुद्धा आवाज चांगला देण्याचं कसं बसतं. मला वाटतं ज्योत्स्नाताई एवढ्या कलाकारांच्या जवळ राहिल्यामुळे त्यांचं एक चिंचेचं झाडच झालं आहे. आणि त्या पुस्तकाच्या रूपाने त्यांनी त्याची पानं तुम्हाला दिली आहेत. तर ते पुस्तक विकत घेऊन खा, कारण लायब्ररीतून घेतलेल्या पुस्तकातून तेवढा फायदा मिळत नाही असा माझा अनुभव आहे. हे तुमच्याकरता मी सांगतो, मी तुमच्या प्रमोशन करता. तर असं हे सुरेख पुस्तक मला वाटतं आज मला इथे बोलण्याची संधी मिळाली. ज्योत्स्नाताई परत तुमचे आभार, उषाताई तुमचे आभार की मला बसण्याची तुमच्या बाजूला संधी मिळाली, आणि टिळक मंदिराचे आभार की तुम्ही हा कार्यक्रम फार उत्तम तऱ्हेने सादर केलात. परत एकदा पुढच्या पुस्तकाची नांदी आत्ता मी सांगतो आहे तुम्हाला आणि तुमच्याकडून प्रॉमिस घेतो आहे की तुम्ही आणखीन आठवणी लिहाल, कारण त्याचा फायदा तरुण कलाकारांना, फक्त संगीतातल्या नाही तर सगळ्याच कलाकारांना होईल. कारण सगळ्या कलाकारांचा स्ट्रगल माझ्या मते तोच असतो, आणि तो आत्मसन्मानाने, आत्मप्रौढी न मिळवता आत्मभानाने करणं जेवढं महत्त्वाचं असतं ते जर का याच्यातून शिकता आलं तर मला वाटतं प्रत्येक कलाकाराला हे शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे असंच चांगलं काम करत राहा. तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार. दीपकजी आभार. आपण सुंदर रसग्रहण केलं पुस्तकाचं. सारे मला मिळाले काही न मागता. आता मी म्हणते की एक लक्ष ठेवून पुढे जाऊन धडपड करून कष्ट करून ते मिळालं काही न मागता. वा वा वा, क्या बात. धन्यवाद उषाताई. दीपकजी, एक प्रश्न होता. तुम्ही पर्यटक विद्यालयाला 11-1ला होता का? हो ना. आणि सर सहस्त्रबुद्धे, मग रसग्रहण होणारच चांगलं, नो डाऊट अबाउट इट. खूप छान. आता शेवटाकडे वळण्यापूर्वी माझी आणि ज्योत्स्नाताईंची ओळख कशी झाली ते सांगतो. जिंगलसाठी ते यायच्या तेव्हा मी व्हॉइस ओव्हरसाठी जायचो, आणि तेव्हाच तो आवाज कानावर पडत गेला, आणि एक तो अशा विशिष्ट ह्याच्यामध्ये आज सामावला गेला. आणि जेव्हा निवडुंगाच्या वेळेला मी ते गाणं ऐकलं तेव्हा मला धन्यसारखं वाटलं. खूप छान गाणं म्हटलं त्यांनी निवडुंगाचं, आणि मला दोन्ही वर्षन बघायला मिळाली. त्यांचंही मिळालं आणि आशाताईंचंही मिळालं. खूप ग्रेट, दोघी एकदमच, काय प्रश्नच नाही. आता मी डॉक्टर रेशमताई फडणवीसांना विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आले ते. नमस्कार. उषाताई, खरंच स्वरमाऊली म्हणून तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायला आलात. खरंच तुमचे म्हणजे काय बोलू मला कळत नाही, आणि तुमच्या ऋणातच राहणं आम्ही पसंत करू. आपला चित्र प्रदर्शनाचा कार्यक्रम आता 2दा तुम्ही आलेले आहात संघात,
तर तिसरा आपण नक्की प्रदर्शनाचा कार्यक्रम करू आणि त्यावेळेला आपण असं वाटतं की आपण सर्व रसिकर नक्की त्यांच्या चित्राचा आणि कसं चित्र काढतात किंवा काय त्यांना कशा पद्धतीने त्यांनी त्यांचा प्रवास केला ते ऐकायला आपण सर्व उत्सुक आहोतच. तर त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करताना मी त्यांना सांगेन की आम्ही तुमच्या ऋणातच राहणं पसंत करू. तसंच आजचे आमचे अध्यक्ष पण संस्थेचे उपाध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक दीपक घैसास यांनी वेळात वेळ काढून आल्याबद्दल आणि आम्हाला एवढं काय म्हणजे छानपैकी त्यांनी त्या पुस्तकाचं परीक्षण केल्याबद्दल आभारी आहोत. हेडविग मीडियाचे श्री प्रकाश पंडित कुठे आहेत ते बघू. प्रकाश पंडित पुढे या, जरा पुढे या, वरती या. आणि चिन्मय पंडित यांचे खरोखरच मनापासून आभारी आहोत. प्रकाश पंडित आणि चिन्मय पंडित. आणि आजच्या उत्सव मूर्ती ज्योत्स्ना हर्डीकर, खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. आणि सूत्रसंचालक बिग बॉस कुठे गेले, बिग बॉस पुढे या, रत्नाकर तारदाळकर यांना सगळेच जण ओळखतात, त्यांचे आभारी आहोत. सभागृहाची व्यवस्था पाहणारे सुर्लेकर. आता आपल्या व्यासपीठावरती आपण बघतोय की हे छान माहोल जो निर्माण केलेला आहे ते आमचे चित्रकार अनिश दाते, त्यांचेही धन्यवाद. तसंच राजू आंबेडकर आपले छायाचित्रकार आणि दृकश्राव्य चित्रण करणारे श्री संदीप मयेकर यांचेही आभार आहोत. आज रसिक श्रोत्यांमध्ये अनेक मान्यवर बसलेले आहेत. म्हणजे मान्यवर म्हणण्याचं कारण असं आहे की त्यांनी वेळात वेळ काढून म्हणजे रामदासजी पाध्ये, अपर्णाजी आहेत, मिलिंदजी आहेत आणि अनेक टी व्हीवरचे म्हणजे दूरदर्शनवरती ज्यांनी काम केलं ते, आणि अंजली ठोसर म्हणून ज्यांना लता मंगेशकरांच्या गाण्याच्याबद्दल खूप आत्मीयता आहेत. तर असे अनेक ते मान्यवर आज आपण आलात. आणि आमचे सगळे रसिक श्रोते या सर्वांना धन्यवाद. आणि तुमचा असाच प्रतिसाद आम्हाला मिळाला तर अधिकोत्तर चांगल्या पद्धतीने आपण पुस्तक प्रकाशन करू आणि ज्योत्स्नाताईंचं पुढचं प्रकाशन आपण नक्कीच करू असं मला वाटतं. आप्पा वडावकर कुठे आहेत, जरा उभे राहता का आप्पा? माहिती आहे, मला दिसले. आप्पा या इकडे, पुढे या, मिलिंदजी घेऊन या त्यांना. ज्योत्स्नाताईंच्या प्रेमामुळे आलेली अनेक रसिक श्रोते आहे. आपण खाली देऊ का? खाली देऊ आप्पा? 2 मिनटं फक्त बोला. इकडे वरती येते जरा 2 मिनिट. सर्वांना अल्पोपहारी आहे पण जरा आप्पांचे 2 शब्द आपण ऐकूया. आप्पा 2 शब्द बोलायचे. मला बोलता नमस्कार. ज्योत्स्नाच्या अनेक कार्यक्रमामध्ये मी तिला साथ केली आहे हार्मोनियमची. बरी वाईट मला काही माहिती नाही आहे पण बरेच कार्यक्रम तिने मला सहन केलेत. खरं म्हणजे 2-4 तास वाजवायला मला काही प्रॉब्लेम नसतो, बोलायला जरा 2 मिनटं पण येत नाही. तिला खूप शुभेच्छा देतो मी. आणि एवढं छान पुस्तक तिने लिहिलं आहे असं मी ऐकलं, मी वाचलेलं नाही आहे. प्रकाशन संस्था माझं पण पुस्तक काढेल असं त्यांच्या मनात येऊ देत. पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. पुस्तक सवलतीस बाहेर उपलब्ध आहे, सर्वांनी खरेदी करावं.
जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे जय।